स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो। आणि आपण सर्वजण ज्या दिवसाची वाट पाहत होता तो म्हणजे 18 जानेवारी 2025 आजचा दिवस। इयत्ता 5वी नवोदय प्रवेश परीक्षेचा पेपर पार पडलेला आहे आणि त्या पेपरमधील अंकगणित आणि भाषा याचे उत्तर स्पष्टीकरणासह आपण या व्हिडिओमध्ये सर्व अंकगणित आणि भाषेचे उत्तरांचं स्पष्टीकरण घेत आहोत। तर आता माझ्याकडे जो सेट आलेला आहे तो डी सेट आहे। त्या डी सेट मधील सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण आता या ठिकाणी घेऊ। पहिला प्रश्न घेऊ आपण 90 चे मूळ अवयव। 90 चे जर अवयव पाडले आपण तर 2 गुणिले 45, त्यानंतर 2 गुणिले 3 गुणिले 15, 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 5। मग या ठिकाणी 3 2 वेळेस आलेला आहे म्हणून 2 आणि 3 चा वर्ग आणि 5 म्हणून पर्याय क्रमांक सी होईल। दुसऱ्या मेथडने जर आपण सोडवायला गेलो तर त्यामध्ये मूळ अवयव आपल्याला शोधायचे म्हणजे त्यामध्ये संयुक्त संख्या असायला नाही पाहिजे। मग पहिला ऑप्शन पाहिलं तर दोन्ही संयुक्त आहे, इथं पण एक संयुक्त आहे, इथं पण एक संयुक्त आहे। हे तिन्ही ऑप्शन एलिमिनेट होतील। उर्वरित उत्तर जे आहे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे। 42 नंबर, जर हे एक इक्वेशन दिलंय आणि हा दशांश अपूर्णांकाचा भागाकार जर आपण सोडवला तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक बी हे येतंय। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, भागाकाराच्या एका प्रश्नामध्ये जर भाजक 51 भागाकार 16 आणि बाकी 27 आहे तर भाज्य किती? तर आपलं सूत्र आहे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी। मग आपण त्याप्रमाणे जर सोडवलं तर 51 गुणिले 16 अधिक 27, 16 एक 16 हातचा आला 1, 16 85 1 81 अधिक 27, याची जर बेरीज केली तर 843। पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर येते। नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण 44। प्रश्न क्रमांक 44 मध्ये आपल्याला ह्या सर्व दशांश अपूर्णांकाची बेरीज करायची। हे फार असा सोपा असा प्रश्न होता। यामध्ये पर्याय क्रमांक सी या सर्वांची बेरीज केली तर हे उत्तर आपल्याला मिळते। चला पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते? यामध्ये आपण मूळ संख्येची व्याख्या जर पाहिली तर मूळ संख्येच्या व्याख्येमध्ये त्यामध्ये 1 आणि ती संख्या यांचा गुणाकार म्हणजेच ती मूळ संख्या असते। आणि मग 1 आणि स्वतः ती संख्या म्हणजे जर आपण उदाहरण 3 धरलं किंवा कोणतीही मूळ संख्या धरली तर 1 आणि स्वतः हे म्हणजेच त्याचा नेहमी अवयव कोणता असणार आहे तर 1 हा त्याचा अवयव असेल। त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण 4 2 0 आणि 7 या सर्व अंकापासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत म्हणजेच फरक। मोठ्यात मोठी संख्या 7 4 2 आणि 0, लहानात लहान संख्या तयार होईल 2 0 4 आणि 7।
यांचे आपल्याला वजाबाकी करायची. 10 मधून 7 गेले 3, 11 मधून 4 गेले 7, 3 मधून 0 गेले 3 आणि 6 मधून त्यानंतर 7 मधून 2 गेले 5. अशा पद्धतीने 5343 हे त्याचं उत्तर होत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण. नेक्स्ट, प्रत्येकी 300 मिलीच्या 17 बाटल्या आणि 130 मिलीच्या 30 बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या, तर जगमध्ये एकूण किती लिटर द्रव आहे? 300 गुणिले 17 5100 आणि 130 गुणिले 30 3900. याची जर बेरीज केली आपण तर 9000 मिली येत आहे. आपल्याला आन्सर लिटर मध्ये काढायचे भागिले 1000, म्हणजेच आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट, पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न क्रमांक 48. या ठिकाणी आपल्याला यांची बेरीज करायची. इथं 3 अधिक 2 स्थळानंतर पॉईंट येईल 0.03. इथं 3 शून्य कटले 0.03 अधिक इथं 6 स्थळानंतर पॉईंट 1 2 3 4 5 6 म्हणजे 0.000003. यांची जर बेरीज केली तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला मिळतो. 49 नंबरचा प्रश्न घेऊ आपण. पदावलीच्या नियमानुसार हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. यामध्ये सर्वप्रथम रेघीय कंस आलेला आहे एक, हा सोडवावा लागेल आपल्याला. मग आपण आता सोडवत असताना 8 वजा 18 वजा 16 वजा 5 वजा 4 वजा 1. आता यामध्ये हा रेघीय कंस आहे. 8 वजा 18 16 वजा 5 वजा 4 मधून 1 गेले 3. त्यानंतर 8 वजा 18 मैरपी कंस 16 वजा 5 मधून 3 गेले 2. 8 वजा 18 वजा 16 मधून 2 गेले 14. 8 वजा 4 फायनल आन्सर येईल याचं 4. अशा पद्धतीनं. नेक्स्ट क्वेश्चन. सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला. तास आणि मिनिटे असं मांडणी करू आपण. तो 10 मिनिटे चालत गेला. 00 तास 10 मिनिटे. 1 तास 5 मिनिटे बसमधून गेला आणि शेवटी 15 मिनिटे चालत काकांच्या घरी पोहोचला. 5 आणि 5 10 चाल 1 तास 30 मिनिटे आणि त्याला तो 3 तास 20 मिनिटे काकांच्या घरी थांबला आणि 3:30 संध्याकाळी घरी पोहोचला. ह्या दोन्हीतला फरक जर काढला तर 10 मिनिटाचा येतो. ते फक्त यामध्ये ऍड करू आपण, म्हणजे फायनल आन्सर होईल 1 तास 40 मिनिटे. पर्याय क्रमांक सी हे त्याचा आन्सर होईल. नेक्स्ट. एकावन्न नंबरचा प्रश्न. 20.0925 याचा आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचे. याच्या खाली 1 लिहिला, 4 स्थळानंतर पॉईंट आहे, 4 शून्य दिले, हा पॉईंट उडाला. 5 दोन्ही 10 0 0 0 5 चौक 20 0
5 5 एक 5, खाली राहील 4 पंच 8 40, खाली राहील 2 5 5 25, 40,185 भागिले 2000, परत 5 ने भाग देऊ, 5 चौक 20, 0 0, 5 8 40, 0, 5 त्रिक 15, 5 7 35, 8037 छेदस्थानी 400, पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट, एका चौरसाकार बागेची बाजू 50 मीटर आहे. बागेच्या आतल्या बाजूला चौकडे 2.5 मीटरचा रस्ता आहे. या रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी 10 रुपये प्रति चौरस मीटर दराने किती खर्च येईल? तर ह्या प्रश्नाचं सोल्युशन करण्यासाठी आपण आता हा एक चौरस काढू ज्याची बाजू 50 मीटर आहे आणि आतून एक रस्ता आहे. अशा पद्धतीचा एक रस्ता आहे ज्याची लांबी 2.5 मीटर आहे. तर याला आपण क्लोज केलं इथं. तर आता हा वरचा एक आयत होतो, खालचा एक आयत आणि आतमध्ये 2 आयत. मग आता यामध्ये जर विचार केला आपण तर 50 गुणिले 2.5, 25 0 0, 25 5 125, 0.1 स्थळानंतर अधिक परत 125 म्हणजे खालचा हे आलं 250. आणि याचा विचार केला तर हे 2.5 मायनस होईल, हे 2.5 मायनस होईल 50 मधून, म्हणजे 45 लांबी राहील आणि रुंदी तेवढीच राहील. म्हणजेच 45 गुणिले 2.5, 25 5 125, अच्छे आले 12, 25 चौक 100 आणि 12 112, 112.5, 0 2 2 4 आणि 5, 2 225. म्हणजेच हे किती व्हायला लागले आता? 250 अधिक 225, 5 7 4, 475 चौरस मीटर. आणि आपल्याला खर्च दिलेला आहे 475, एका याचा 10 दिलेला आहे, 10 रुपये, म्हणजे 4750. पर्याय क्रमांक बी हे त्याचा आन्सर होईल. नेक्स्ट, 53 नंबरचा प्रश्न. 33/40 मधून काय वजा केल्यावर 11/40 मिळेल? बघा, 33/40 मधून x वजा केल्यावर 11/40 मिळेल असं इक्वेशन मांडलं आपण. मग हा मायनस एक्स इकडं राहिला, 11/40 वजा 33/40, म्हणजे इकडं अधिक होते तिकडे गेल्यावर वजा झाले. वजा एक्स बरोबर 40 ला 40, 33 मधून 11 गेले 22, चिन्ह मायनसचं, मायनस मायनस प्लस झाले, बे एक बे, बे एक बे, बे दोन्ही 4, 0, 11/20 हे आलं फायनल आन्सर. नेक्स्ट, 54 नंबर. टीनाने एक स्कूटर 55,000 रुपयामध्ये खरेदी केली. खरेदी किंमत काढू आपण, 55,000 रुपये अधिक तिच्या दुरुस्तीवर 3,400 खर्च केले. खरेदी किमतीमध्ये जो एक्स्ट्रा खर्च येणार आहे, बल्ब तिकडे बंद, जो एक्स्ट्रा खर्च येणार आहे तो खरेदी किमतीमध्ये आपण ऍड करत असतो. 0,0,4,8,5. एकूण खरेदी किंमत आलेली आहे 58,400 आणि विक्री किंमत आहे 56,030. मग 0 3 0, 10 मधून 3 गेले 7, 3 मधून 0 गेला 3 आणि 8 मधून 6 गेले 2,
2370. विक्री लहान आली होती खरेदीपेक्षा, म्हणजे 2370 रुपये तोटा, असं या ठिकाणी होईल. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. एक दुकानदार 1 रुपयाच्या 5 चॉकलेट्स विकत घेतो आणि 1 रुपयाच्या 4 या दराने विकतो, तर 125 रुपयाचा नफा मिळवायचा तर किती चॉकलेट्स विकायला पाहिजे? तर एका याचा विचार करू आपण, एक चॉकलेटचा. एका चॉकलेटवरून आपण आन्सर काढू. 1 रुपयाला 5 घेतो म्हणजे खकी, मग एक चॉकलेट केवढ्याला घेईल? 1/5 म्हणजे 0.20. आणि विकतो कसं? 1 रुपयाच्या 4, 1 रुपयाला 4 म्हणजे 0.25. ही झाली विकी. विकी मोठी आली खकीपेक्षा, म्हणजे आपल्याला नफा होतोय 0.25 वजा 0.2050, हा झाला नफा. पण आता विचार करा, हा जो नफा झाला हा किती चॉकलेटचा आहे? 1 चॉकलेटचा आहे. मग बघा आता, 1 चॉकलेटसाठी 0.05 नफा होतो, तर किती चॉकलेट विकल्यानंतर 125 रुपयाचा नफा होईल, असा प्रश्न झाला. तिरकस गुणाकार जर केला तर आता 125 भागिले 0.05 असं येईल. पॉईंट उडवला, 2 शून्य वाढले, 5 दुनी 10, खाली राहील 2, 5 5 25, 0 0, 2500. हे त्याचं उत्तर येईल. चला नेक्स्ट क्वेश्चन. खालील आकृत्यापैकी कोणाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आणि किती आहे? जर आपण प्रत्येक आकृतीचं निरीक्षण केलं तर हा आयत आहे, 18/180. ह्या ठिकाणी 14 ने 14 ला गुणलं 196. याचं किती येईल? 192. यांचा गुणाकार केला तर येईल 187. मग आपण जर व्यवस्थित पाहिलं तर पर्याय क्रमांक बी मध्ये हे क्षेत्रफळ सर्वात जास्त आपल्याला दिसतंय, म्हणून पर्याय क्रमांक बी चौकोन 196 हे त्याचा आन्सर होईल. फार सोपा प्रश्न होता तो. नेक्स्ट 57 नंबर. इथं सर्वांचा छेद समान आहे. अतिशय सोपं गणित आलेलं आहे. अपूर्णांकावर सरासरी खूप अवघड अशा पदावल्या यायच्या. हे फार सोपं आहे. 5 + 7 - 3 + 9 - 1. मग 22 ला 22 राहील. 5 आणि 7 12, 12 आणि 9 21. दोन्हीचं मायनस चिन्ह आहे. 3 आणि 1 4 म्हणजे मायनस राहील ते. 21 मधून 4 गेले 17, छेदस्थानी आले 22. फायनल आन्सर आलं 17/22. अशा पद्धतीनं त्याचं उत्तर होईल. नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण. घड्याळात संध्याकाळचे 6 वाजता तास व मिनिट काट्यामधील कोण किती? तर आपण आता या ठिकाणी अशी घड्याळ काढली, 12, 3, 6 आणि 9. हा तास काटा. 1 मिनिट. आपण अशी घड्याळ काढली, 12, 3, 6 आणि 9. हा तास काटा आणि हा मिनिट काटा. मग हा सरळ व्हायला लागला असा, आणि या ठिकाणी जो कोण तयार होईल तो होईल सरळ कोण. अतिशय साधा सोपा हा देखील प्रश्न होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन 59. सायकलच्या चाकात एकूण 24 तारा आहेत, तर 2 लगतच्या तारामधील कोण किती? सायकलचं चाक म्हणजेच वर्तुळ. वर्तुळाचं एकूण माप असतं 360 भागिले 24. 24 × 24, 24 × 5 = 120. पर्याय क्रमांक बी. अतिशय साधा सोपा प्रश्न होता तो. लास्ट क्वेश्चन यामधला स्तंभालेखावर आधारित आला होता. डाटा ॲनालिसिस या चॅप्टर मधील प्रश्न होता.
पी क्यू आर आणि एस यांनी सोडवलेल्या प्रश्नांची संख्या आहे आणि तुलना आहे दोन जणांची. क्यू आणि आर, क्यू अधिक आर याची तुलना आहे पी आणि एस सोबत. क्यूने किती प्रश्न सोडवलेत दिसतंय आपल्याला क्लिअर, 6. आरने किती सोडवलेत, आरने सोडवलेत 10, म्हणजे 16 क्वेश्चन सोडवले दोघांनी मिळून. पीने किती क्वेश्चन सोडवलेत, 4, आणि एसने किती क्वेश्चन सोडवलेत, 8, म्हणजे 12. 16 वजा 12 बरोबर 4. पर्याय क्रमांक ए हे या ठिकाणी याचं उत्तर येईल आपलं. अशा पद्धतीने आपण गणिताचे जे 20 क्वेश्चन होते त्याचं या ठिकाणी स्पष्टीकरण घेतलेलं आहे. लगेचच यानंतर भाषा आणि आकृत्या, मानसिक क्षमता चाचणी याचे देखील व्हिडिओ लगेच येणार आहेत. आमचे आता सर या ठिकाणी हजर झालेले आहेत, त्यामुळं आकृतीचा देखील व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला येणार आहे. धन्यवाद.